जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की आता हे प्रश्नाचा सोक्ष लागणार आणि एकदम युद्धबंदी जाहीर झाली. तर तो सीमेवर लढणारा जो सैनिक आहे तर त्याला त्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुम्हाला सेक्युलरिझम खरं काय ते तुम्हाला सैन्यामध्ये सैन्याच्या मंदिरात येऊन तुम्हाला कळलं की सेक्युलरिझम काय आहे. आता दुसऱ्या रुटनी जाताना मला एक AK-56 मिळाली, एका घुसपैठीची होती. ते वॉर क्राय जे ती खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे. तर हे वॉर क्राय डिसाईड कसे झालेले आहेत? वॉर इज कंटिन्युएशन ऑफ पॉलिटिक्स. इट्स अन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स वेन द डिप्लोमेसी फेल्स. चायनामध्ये पण मुस्लिम लोकांचं हे आहे एक विशिष्ट प्रांत आहे, पण तरी पाकिस्तान त्यांच्या बाजूला की पाकिस्तानला ते मदत करते, मित्र देश. हीच गोष्ट आहे की ज्यामुळं भारताने आतापर्यंत एकही युद्ध हरलेलं नाही. जे शिवाजी महाराजांचे आजच्या काळातले जर मावळे कोणी असेल तर ते भारतीय आर्मीतले सैनिक आहेत असं एक. आज जीवनामध्ये अनेक प्रश्न आहेत. जीवनाच्या अनेक लाईफ ॲस्पेक्टमध्ये या प्रश्नांकडे आपल्याला काही विशिष्ट दृष्टिकोनातून पाहता येईल का? या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील का? या जिज्ञासेतून प्रदत्त हा पॉडकास्ट घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत. चर्चेच्या माध्यमातून या मिळालेल्या उत्तरातून प्रदत्तच्या एका जरी प्रेक्षकाच्या जीवनात पॉझिटिव्हिटी आली तरी ती टीम प्रदत्तचं खूप मोठं अचीवमेंट असेल. सन 2000 ते 2008 या 8 वर्षात आर्मी एव्हिएशनमध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून राजस्थानच्या वाळवंटात, उत्तराखंड, लेह लद्दाखच्या पर्वतीय क्षेत्रात 2000 तासांचा फ्लाइंग टाइमचा अनुभव, कारगिल युद्धात ऑपरेशन विजयमध्ये बारामुल्ला जवळ डिप्लॉयमेंट, संसदेवर झालेल्या आक्रमणानंतर भारतीय सैन्यानं सुरू केलेल्या ऑपरेशन पराक्रम मध्ये राजस्थानच्या बॉर्डरजवळ डिप्लॉयमेंट, सामाजिक कृतज्ञता म्हणून दरवर्षी युवक आणि युवतींसाठी त्यांच्या शरीर, मन आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून 10 दिवसांचं पूर्णवाद संस्कार शिबिर घेणारे, NDAच्या 3 वर्षाच्या आणि IMAच्या खडतर ट्रेनिंग नंतर 1995 मध्ये ॲज अ लेफ्टनंट म्हणून आर्मीमध्ये कमिशन झालेले आणि आज कर्नल पदापर्यंत पोहोचलेले श्री शशांकजी सरोदे आज आपल्यासोबत चर्चेला आहेत. नमस्कार सर, मी आपलं स्वागत करतो. आता जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की आता हे प्रश्नाचा सोक्ष लागणार आणि एकदम युद्धबंदी जाहीर झाली. तर तो सीमेवर लढणारा जो सैनिक आहे तर त्याला त्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तो लोकशाहीकडे, डेमोक्रेसीकडे कसा पाहतो की आपण आत्ता लढत होतो ना, आता युद्धबंदी जाहीर झाली. भारतीय सैनिक लोकशाहीकडे कसा पाहतो आणि लोकशाहीकडून जे आदेश येतात त्याकडे कसं पाहतो? इट्स वॉर इज अन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स बाय अदर मीन्स. तर शेवटी इट इज अ पॉलिटिकल जे तुमच्यावर राज्य करणारे आहेत त्यांच्या इच्छेच्या प्रमाणेच युद्ध चालणार. जर त्यांना वाटलं की युद्ध चालू आहे, तुम्ही आता बघत असाल रशिया युक्रेन, रशिया एवढा मोठा देश आहे किंवा इव्हन इस्रायल आणि याचं, तर ते जोपर्यंत त्यांचे राज्यकर्ते ठरवणार त्यांचं युद्ध थांबणार नाही. पण आपल्या इकडं जे राज्यकर्ते त्यांनी असा विचार केला की आपल्याला ह्या 3 दिवसात जे अचीव्ह करायचं होतं ते आपण केलं आणि त्यांनी सांगितलं की इफ द अदर पार्टी असो सिस्वार विल गो फॉर इट, आहे की नाही. तर सो इट इज फायनली वरून जो आदेश येईल तो आपले, जसं मी सांगितलं की आपल्या इकडं राज्यकर्त्यांना सर्वात वर मानतात, सैन्य जो वरून आदेश मिळेल त्याला फॉलो करेल. वी आर द सेकंड लार्जेस्ट आर्मी इन द वर्ल्ड आणि वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. म्हणजे जिथं जिथं आर्मी पॉवरफुल होते तिथं तिथं जगामध्ये आपण पाहतो की डेमोक्रेसीला धोका पोहोचतो. भारत एक असा देश आहे, आर्मी पण पॉवरफुल आहे आणि लोकशाही पण पॉवरफुल आहे आणि ह्या लोकशाहीचं संरक्षण करणारी भारतीय आर्मी, भारतीय सेना आहे. हे एक विशेष. आणि आक्रमणकारी देश म्हणून आपला कधीच हे नाही, आपण कधीच स्वतःहून कोणावर आक्रमण केलं नाही. म्हणजे पॉवरफुल तर आहोत पण आपल्याला एक नैतिक बळ सुद्धा आपल्याला आपल्या भारतीय सेनेला आहे. आपल्या देशाचा जो इतिहास आहे आणि जी आपली एक कल्चर आहे
ज्यामध्ये म्हणजे मूळच आपले आहे की वसुधैव कुटुंबकम. एक्झॅक्टली. जेव्हा आपण सर्वांना एक मानतो तेव्हा म्हणजे आपल्या याच्यात एवढं तर की इवन जीव आणि मनुष्य किंवा जड आणि चेतन याच्यामध्ये ही फरक आपण करत नाही आपल्या सनातन धर्मामध्ये. तर जर अशी गोष्ट आहे तर आपण जे युद्ध आहे युद्ध जे आहे ते त्याला आपण एक राजकीय गोष्टीचा पुढचा भाग मानतो. त्याबद्दल म्हणजे एक कार्ल फॉन क्लॉझविट्झ म्हणून प्रुशियन जनरल आहे, ते म्हणले की वॉर इज कंटिन्युएशन ऑफ पॉलिटिक्स बाय अदर मीन्स. म्हणजे इट्स अन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स वेन द डिप्लोमेसी फेल्स. ठीक आहे. तर त्यामुळे सर्वात वरची भाग म्हणजे राज्य करतायत आणि आपल्या देशात ते आधीपासून आहे की राजाची सैन्य असायचे, राजा जे म्हणेल किंवा जे राज्य करता आहेत ते आपल्या इतिहासात आहे, आपल्या जीन्स आहे. त्यामुळे आपल्याकडे कधीच असं नाही झालं की जे सैन्य आहे ते राजाच्या वर गेले किंवा जे राज्य करतायत त्यांच्या वर हवी होऊन त्यांनी स्वतःची सत्ता चालवली आहे. तर हे आपल्या इतिहासात आपल्या कल्चरमध्ये असल्यामुळं ही गोष्ट ती तशीच चालू, ती तशीच आपल्या सध्याच्या सैन्यात पण आहे. म्हणजे बऱ्याचदा असं हे होतं की जसं आजूबाजूच्या देशांमध्ये कू होतात, मिलिटरी कू होतात, तसं आपल्या देशात कधीच नाही. का नाही होत किंवा होऊ शकतं का? तर इट इज नॉट पॉसिबल बिकॉज इट्स नॉट इन आवर ब्लड, इट इज नॉट इन आवर जीन्स. सो दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. येस. आणि आता तुम्ही आता काय म्हणले की डिप्लोमसी फेल झाल्यावरती वॉर चालू होती, पण कधी कधी डिप्लोमसी चालू असती, पण डिप्लोमसी चालू असताना सुद्धा कधी कधी वॉर स्टार्ट करावी लागते. म्हणजे जसा पहलगाममध्ये आता आपले जे शेजारच्यांसोबत आहे कंटिन्युअस डिप्लोमसी आपली चालू असते, त्यांच्यासोबत शांततेसाठी प्रयत्न चालू असतात. जुन्या काळात जे युद्ध होते ते जास्त करून धर्मयुद्ध होते. धर्मामुळं धर्माचा प्रसार त्यामुळं युद्ध होते. आजकाल द मेन थिंग विच इज द कॉज ऑफ वॉर इज इकॉनॉमिक्स. म्हणजे त्यामुळे तुम्ही बघाल की चायनामध्ये पण मुस्लिम लोकांचं हे आहे, एक विशिष्ट प्रांतात आहे, पण तरी पाकिस्तान त्यांच्या बाजूला की पाकिस्तानला ते मदत करते, मित्र देश आहे. ठीक आहे. ॲट द सेम टाइम आपल्या इकडं सेक्युलरिझम आहे आणि तरी पण पाकिस्तान जागे. सो मोर दॅन रिजन इट्स अ रिक्वायरमेंट ऑफ बिंग रेलिव्हंट. म्हणजे अस्तित्वाची लढाई आणि इकॉनॉमिक्सवर आधारित आजकालची युद्ध आहेत. अँड दॅट इज अ रिझन वाय जे तुम्ही प्रश्न आहे त्याचं असं हे आहे. मी आता काय म्हणतात त्याला कमी शक्तिशाली आहे आणि समोरचा माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे. आपण देश म्हणू, व्यक्ती म्हणू, समाज म्हणू, काही असेल, एक कमी शक्तिशाली आणि एक मोठा शक्तिशाली आहे. आता ह्याला जर जो कमी शक्तिशाली आहे त्याला जर शांततेत जगायचंय, त्याला युद्ध नकोय. त्यात समाजाला ते ही डोंट वॉन्ट टू फाईट बट वॉन्ट पीस. तो जो पण त्याच्यापेक्षा एक समोरचा शक्तिशाली आहेच आहे आणि तो ह्याला पीसमध्ये जगू देणार नाहीये. ही तो लहान आहे त्याला कधीच युद्ध करायचं नसतं किंवा मला तर स्वतःच मला समोरच्याशी मला भांडण पण नको करायला वाटतं. मला शांततेत जगावं वाटतं असं मला वाटतं की यार मी स्वतःचं आपलं शांतपणे जगावं. पण भांडणं येतात आणि मला शांती हवी असते आणि मला भांडायला नको वाटतं, युद्ध करायला नको वाटतं. आय वॉन्ट पीस बट आय डू नॉट वॉन्ट टू फाईट. ही माझी प्रवृत्ती आहे. आणि खूप बऱ्याच सामान्य माणसाची प्रवृत्ती असते की वॉन्ट द पीस बट डू नॉट वॉन्ट टू फाईट. तर हे पॉसिबल आहे का? हे पॉसिबल आहे का? पण यासाठी तुमचे जे डिप्लोमॅट्स आहेत ते खूप हुशार पाहिजे. की म्हणजे जर तुम्ही देशाबद्दल बोलताय तर ते डिप्लोमॅट जर असे, कारण आता तुम्ही बघा एखादा देश वीक असतो, दुसरा देश त्याच्यापेक्षा प्रबळ असतो बाजूला, पण तो तिसरा एक देश जो जास्त शक्तिशाली त्याची मदत घेऊन यांच्याशी रिलेशन व्यवस्थित ठेवू शकतो. तर दिस इज ऑल पॉलिटिक्स. तर युद्ध न करता किंवा जो बलशाली देश आहे तो आपल्यावर आक्रमण करेल ह्याची भीती हे करण्यासाठी तो डिप्लोमसीचा यूज करून युद्ध टाळू शकतो. सो दिस इज ऑल ॲक्च्युली पॉलिटिक्सचा युद्धाशी काही संबंध नाही आहे. हे दिस मोर टुवर्ड्स डिस्कशन ऑन हाऊ पॉलिटिक्स गोज अबाउट बिटवीन डिफरंट कंट्रीज. सो आता लहानपणापासून भारतीय सैनिकांच्या आम्ही खूप मोठ्या म्हणजे गोष्टी ऐकलेल्या आहेत की बाबा समोरचं सैन्यबळ होतं ते खूप होतं आणि आपण जे सैनिक होते त्या पोस्टवर जे सैनिक होते ते संख्येनं कमी होते.
पण त्यांनी पोस्ट सोडली नाही. ते मृत्यूला त्यांनी कवटाळलं पण त्यांनी पोस्ट सोडली नाही. फॉलो द ऑर्डर म्हणजे फॉलो द ऑर्डर, हे जी मनोभूमिका असती की मृत्यू आला तरी ठीक पण मी माझी पोस्ट सोडणार नाही, हे जे धैर्य आहे की आर्मीचं फिजिकल ट्रेनिंग जे आहे ते खूप भारी आहे. पण ह्या मनाच्या ट्रेनिंगसाठी आर्मी काय प्रयत्न करते की सैनिकाचं मनोधैर्य तेवढं उंचावलं गेलं पाहिजे, तो धैर्यशील झाला पाहिजे, तो धैर्यवान झाला पाहिजे, याच्यासाठी काय प्रयत्न करते आर्मी? एकतर फिजिकल फिटनेस करता करता आपलं मनोबल पण वाढतं, कारण आपली कॅपॅसिटी स्ट्रगल करायची कॅपॅसिटी, आपली सहन करायची कॅपॅसिटी वाढते, तो ऑटोमॅटिकली आपली मनाची शक्ती वाढते. दॅट इज वन पार्ट. सेकंड इज द मॉरल ॲस्पेक्ट ऑफ इट. आपल्या इकडे प्रत्येक गोष्टीला एक हे दिलं असतं की तू जर हे चुकीचं काम केलं तर तुझ्या आईवडिलांना नाही आवडणार, तुझं गाव बदनाम होईल. म्हणजे लिटरली आमच्या इकडं कुठल्या जवानाने काही चुकीचं काम केलं त्याला आठवण करून दिली जाते की तू तुझ्या युनिटला बदनाम करतोय, तू तुझ्या आईवडिला, तुझ्या गावाला. एस्पेशली जे युनिट्स याच्यावर कुठल्या रिजनवर बेस्ड आहे, राजपूत हे राहील किंवा मराठा युनिट असेल किंवा सिख युनिट असेल, तर अशा युनिट काय होतं की जास्त करून जे जवान असतात ते त्या समजा सिख युनिट असेल तर ते सगळे जनरली पंजाबचे असतात. मग एका गावातले भरपूर जवान असतात, तर त्यांना ते हे असतं की मी जर काही चुकीचं काम केलं तर माझ्या गावातल्या लोकांना जे सैन्यात नाही त्यांनाही कळेल, कारण त्याच गावातल्या 4 जण त्या युनिटमध्ये आहेत, है ना. तर आम्ही आर्मीने त्याला नाम नमक निशान असं म्हणतो की एकतर युनिटचं नाव है ना, काय नाम नमक निशान. हा, म्हणजे तू या युनिटचं हे खाल्लंय तुमने, है ना, नमक खाया आहे, तर ते नाम युनिटचं नाव आणि निशान म्हणजे युनिटचा झेंडा. म्हणजे त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल वॉर क्राय पण प्रत्येकाचे वेगळे आहे. जे गुरखा युनिट त्यांचं आयो गोरखाली असतं, आपले ह्याचं जय भवानी जय शिवाजी मराठ्याचं. तर हे जे वॉर क्राय ते कशासाठी की ज्यामुळे त्याला लक्षात राहील नाही की मी जे काही करतो आहे ते आपल्या युनिटसाठी करतोय, आपल्या पूर्ण मराठा मी त्यांना रिप्रेझेंट करतोय. तर हे जे गोष्टी त्यांच्या पूर्ण याच्यात अंतरांगात भिनवल्या जातात सुरुवात जेव्हा ते रिक्रूट म्हणून येतात तेव्हापासून सर्व्हिसमध्ये. त्यामुळे त्यांना ते नेहमी लक्षात असतं की आपण चुकीचं काम करू शकत नाही, किंवा युद्धाच्या क्षेत्रात त्यांना असं की मी जर काही पण असा वीकनेस दाखवला तर इट विल नॉट बी करेक्ट. म्हणजे इट विल शो दॅट आय एम अ वीक पर्सन. म्हणजे मी एक कमकुवत मराठा आहे किंवा मी एक कमकुवत सिख माणूस आहे असं. सो ते एक कारण आहे की ज्यामुळं युद्धाच्या क्षेत्रात कितीही संघर्ष मोठा असला तरी आपले लोक अडिग राहतात आणि विजयी होतात. हे वॉर क्राय जे ती खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे. तर हे वॉर क्राय डिसाईड कसे झालेले आहेत? हे जसं समजा एक गढवाली युनिट असतात तर त्या याच्यातले जे त्यांचे मुख्य दैवत आहेत त्यांच्यावर त्यांचं ते वॉर क्राय हे आहे. जसं सिखांचं बोले सो निहाल सत श्री अकाल म्हणून ते ओरडत आणि युद्ध धावा करतात, तर त्यांच्यासाठी तो हे आहे ते चरम स्थितीवर आहे, पोझिशनवर आहे. तर तशीच ती गोष्ट आहे. म्हणजे ती आणि त्या सगळ्यांची त्या याच्यात एक आस्था, एक विश्वास असतो, एक श्रद्धा असते, त्यामुळं ते करणारच. त्यासाठी आपलं इव्हन जीव द्यावा लागला तरी काही त्यांना वाटत नाही. आता हे सगळे म्हणजे हे वॉर क्राय जय भवानी जय शिवाजी किंवा शिखांचा जो बोली सो निहाल किंवा आपण जे म्हणतात गडवाली जे आहेत त्यांचे जे आराध्य दैवत आहेत, तर ह्या ज्या देवता आहेत आणि आम्ही खूप वेळेस न्यूज मध्ये पण पाहिलेले की तिथं त्या देवतांची मंदिरं असतात. मग शिखांचं पण ते पूजास्थान जे काही असतं ते पण तिथं असतं. तर त्या देवदेवता त्यांच्यावरची जी श्रद्धा म्हणजे आर्मी मधलं एकदम एक डिसिप्लिनचं वातावरण आणि हा देवदेवतांचा भाग, हे कोरिलेशन कसं असतं? खूप छान प्रश्न आहे. माझा मुलगा
पण सैन्यात आहे आता लेफ्टनंट म्हणून. तो एका तोफखाना युनिटमध्ये जॉईन झाला. त्याची युनिट आहे ती सिख युनिट आहे, सगळे जवान सिख आहेत. तो गेल्याबरोबर त्याला तिकडे त्यांनी पगडी घालायला शिकवली. त्याला त्यांचं जे अरदास असतं, जे त्यांच्या धर्मस्थळावर जे काही पूजापाठ ते सगळं थोडं थोडं त्याला त्याबद्दल शिकायला लावलं त्यांनी. कारण जवान सिख युनिट असेल तर सगळे सिख युनिटचे असतं, पण ऑफिसर ऑल ओव्हर इंडिया. माझा मुलगा मराठी येतो है ना, पण तो त्या युनिटला गेला त्याला सिखांचं हे गोष्टी वेगवेगळे त्यांना जे त्यांच्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे, मोठे आहे, जे त्यांना मान, ते ज्या गोष्टींना मान देतात ते त्याला माहिती पाहिजे आणि त्याला ते सगळं करता यायला पाहिजे, ते लोक करतात. आणि म्हणून तसंच म्हणजे आय विल गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ अनदर सिनियर ऑफ माइंड, जॅक्रेफ, जम्मू अँड काश्मीर रायफल्स. ही जी युनिट असते त्याच्यामध्ये बहुतांश मुस्लिम ट्रूप्स असतात, पण त्यामध्ये जे आपले ऑफिसर जातात, माझे एक सिनियर आहेत, ते तिथं त्या युनिटमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांनी तीच युनिट कमांड केली. तर त्यांना जेव्हा शुक्रवारी नमाज होते त्यांना तिथं त्यांच्यावर बसून ते नमाज वाचतात. ठीक आहे, तो वाय, कारण आपल्याला आपल्या जवानांवर आपण ज्याला म्हणतो एकरूप व्हावं लागतं. जेव्हा ते मानतात की हा आपल्यामधलाच एक आहे, तेव्हाच ते मला फॉलो करणार. एक्झॅक्टली. बॉर्डर बघितलाय का आपण? बॉर्डर पिक्चर हो पाहिलं. त्याच्यामध्ये एक सीन आहे, त्याच्यामध्ये सुनील शेट्टी स्वतः हिंदू असतो, तर तो ना एक दुसरा धर्मग्रंथ वाचून बाहेर घेऊन येतो. तर त्या पिक्चरमध्ये भारतीय सैन्याचं एक माणुसकीचा पैलू दाखवलेला आहे. तसं आपण सुरुवातीला जेव्हा आपण बोललो होतो की फॉलो द ऑर्डर्स, त्याच्यामध्ये एक प्रकारची रिजिडिटी दिसते, पण भारतीय सैन्याची तेवढीच एक बाजू नाही आहे, त्याला एक माणुसकीची दुसरी पण बाजू आहे. भारतीय सैन्याचे दोन पैलू आहेत. फॉलो द ऑर्डर्स तर आहेच आहे निशंकपणे, पण तिथं माणुसकीचा पण दुसरा पैलू आहे. तर या दोन पैलूबद्दल आपण काय सांगाल? बाहेर मंदिर वेगळं असतं, मस्जिद वेगळं असतं. आमच्या इकडे जे मिक्स्ड युनिट आहे, माझा मुलगा सिख ऑल सिख ट्रूप्सवाल्या युनिटने गेला. माझी मिक्स्ड युनिट होती, त्यामध्ये काही UPचे, बिहारचे होते, काही मराठा होते, काही बंगाली, सगळीकडचे जवान होते. तर ज्या युनिटमध्ये मिक्स्ड ट्रूप्स असतात तिथं मंदिरला आम्ही सर्व धर्मस्थळ म्हणतो. तिथं सेंटरला राधाकृष्णाची मूर्ती असते, एका बाजूला मुसलमान लोकांचा तो चांद आणि तारा असतो, एका बाजूला गुरुग्रंथ साहिब ठेवला असतो. आणि जेव्हा हे होतो आमचं जे दर मंगळवारी मंदिर परेड म्हणतात, आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला परेड म्हणतात, PT परेड, मंदिर परेड, ड्रिल परेड. तर ते मंदिर परेड जेव्हा होते तेव्हा सगळे येतात आणि सगळे तिथं बसून सगळं काही हे फॉलो करतात. म्हणजे जे चालू आहे ते सगळ्यांना करतात. म्हणजे आपण म्हणतो सेक्युलरिझम, तुम्हाला सेक्युलरिझम खरं काय ते तुम्हाला सैन्याच्या मंदिरात येऊन तुम्हाला कळेल की सेक्युलरिझम काय आहे. जबकि आपल्या देशामध्ये सेक्युलरिझमला असं केलंय की तटस्थ राहणं, म्हणजे ना मी हिंदू असलं तरी मी हिंदू सारखंही नाही वागणार आणि ख्रिश्चन सारखंही नाही आणि मुसलमान सारखंही नाही वागणार, म्हणजे नो रिलिजन. जबकि आर्मीमध्ये जे तुम्हाला सेक्युलर मीन्स की ऑल रिलिजन्स, आय फॉलो ऑल द रिलिजन्स. ठीक आहे, तर हे आर्मीचं वैशिष्ट्य आहे की ज्यामुळं कधीच तुम्हाला अशा गोष्टी मिळणार नाही की ह्या गोष्टीवर भेदभाव होतोय किंवा असं नाही मिळणार. सर, आर्मीमध्ये जॉईन व्हायचंय कधी ठरवलं आणि त्याची प्रोसेस कशी घडली? मी जेव्हा लहान होतो, साधारण 5वी 6वी, तेव्हाच माझ्या आईवडिलांना साधारण असं वाटलं की मला सैन्यामध्ये एंट्री घेण्यासाठी इंटरेस्ट आहे. तर त्यांनी त्याप्रमाणे मला तेव्हाच तयार करायला सुरू केलं. 11वी 12वीमध्ये तिथे औरंगाबादला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये 11वी चालू असताना सर्व्हिसेस पिरियड असे एक रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशन असतं, तिथं माझी NDAची फुल्ली तयारी झाली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी 1990 जूनमध्ये NDA जॉईन केलं. तर ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये जरी मी लहान होतो आणि मला एवढं न तरी पण माझ्या आईवडिलांचा खूप मोठा भाग आहे. जेव्हा मी औरंगाबादला होतो त्याबरोबर SPIमध्ये असताना माझी पूर्ण तयारी झाली आणि मी फुल्ली फोकस्ड झालो होतो की मला NDAची परीक्षेमध्ये पास होऊन NDA जॉईन करायचं. मग NDAचे 3 वर्ष, इंडिया 3 वर्षांनी खूप खडतर ट्रेनिंग असतं, पण
हळूहळू पूर्ण तयारी झाल्यामुळं तिथेही माझे 3 वर्ष व्यवस्थित झाले. मग मी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून तिथं पुढचं आर्मी ट्रेनिंग, त्यानंतर मग मी साधारण 95च्या डिसेंबरमध्ये तोफखान्यामध्ये एका युनिटमध्ये बोफोर्स युनिटमध्ये मी कमिशन झालो ॲज अ लेफ्टनंट. सर, आपण सांगितलं की आपल्या जडणघडणीत आपल्या आईवडिलांचा खूप मोठा सहभाग होता. माझे वडील पण ना, एखादा आर्मी पर्सनल दिसला किंवा युनिफॉर्ममध्ये एखादा व्यक्ती दिसला की मला सॅल्यूट करायला सांगायचे. मग मी त्यांना विचारायचो ती का सॅल्यूट का करायचं, तर ते सांगायचे की भारतीय सैन्य आपली रक्षा करतं. आज मोठं झाल्यावर मला त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं महत्त्व समजतंय की भारतीय सैन्य फक्त सीमेवरच नाही तर सीमेच्या आत सुद्धा नॅचरल डिझास्टर असो, मॅनमेड डिझास्टर असो, तिथंही आपली रक्षा करतं. की फक्त सीमेवरच रक्षा करणारं नाही तर सीमेच्या आत सुद्धा रक्षा करणारं असं एक भारतीय सैन्य असतं. आणि हो, ॲक्च्युली बऱ्याच लोकांना हा खूप मोठा डाऊट असतो की सैन्यातले लोक आहे हे पीस टाईममध्ये काय करतात किंवा ह्यांचा नॉर्मल हे रुटीन आहे, युद्ध तर कुठे होत नाहीये, मग हे करतात काय. एक्झॅक्टली. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की वॉर, देर आर नो रनर्स अप इन वॉर. लढाईमध्ये असं नाही की मला सेकंड पोझिशन मिळाली किंवा थर्ड पोझिशन, फोर्थ नसतेच. 2 जर देशांमध्ये असेल तर ओनली फर्स्ट आणि सेकंड. सो देर आर नो रनर्स अप. म्हणजे युद्ध जर झालं तर आपल्याला आपल्या देशासाठी, आपल्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी ते जिंकायचंच असतं. आणि जर आपल्याला युद्ध जिंकायचं, ते पण अशा परिस्थिती जिथं वी कांट डू एनी रिहर्सल. आपण काय असं नाही करू शकत की पलीकडच्या देशाने जाऊन की आम्हाला थोडी इथं रिहर्सल करायला थोडा वेळ द्या, थोडी जागा द्या, असं करू शकत नाही. तर अशा परिस्थिती आपल्याला, जेव्हा आपल्याला पलीकडची परिस्थिती माहिती नाही तिकडचं, तर आपल्याला जेवढे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा उपयोग करून त्या युद्ध जर झालं तर तेव्हा कोणाची, कुठल्या विभागाची, कुठल्या एका छोट्या इकाईची काय भूमिका राहील, काय काम राहील, हे आम्हाला नेहमी दरवर्षी आम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि हीच गोष्ट आहे की ज्यामुळं भारताने आतापर्यंत एकही युद्ध हरलेलं नाही, एक्झॅक्टली 1962 सोडून. अँड दिस इज ऑल्सो द सेम रिझन वाय जेव्हा काही इंटरनल कॅलेमिटी अंतर्गत देशाच्या ज्यात काही कॅलेमिटी, फ्लड रिलीफ असेल किंवा असं, तर त्यासाठी पण सैन्यातले लोक, जरी ते त्यांचं प्रायमरी टास्क नसेल तरी ते त्यासाठी पण फुल रिहर्सल करतात की जेणेकरून जर अशी परिस्थिती झाली की जे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते त्या परिस्थितीवर काबू नाही मिळू शकत असले तर ज्या आर्मीच्या तिकडच्या लोकल आर्मी युनिटला किंवा इकाईला त्याची रेस्पॉन्सिबिलिटी दिली असेल ते मदत करून त्या सिच्युएशनला वर कंट्रोल करू शकते. आत्तापर्यंत पोस्टिंग कुठं कुठं झाले सर? पोस्टिंग म्हणजे जास्त करून उत्तर भागात, म्हणजे मी गुजरातची बॉर्डर, राजस्थानची बॉर्डर, जम्मू काश्मीर, लेह लडाख, अरुणाचल प्रदेश में बॉर्डर एरिया हे सगळे पाहिलेच आहेत. आणि असं नाही की आम्ही नेहमी बॉर्डरवरच असतो. एक बॉर्डर बदलले की 1 किंवा 2 अंतर्गत भागात बदल्या असतात. तर साधारण देशात बहुतेक ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे आता ह्या पोस्टिंग दरम्यान कधी असं झालंय की पोराची गॅदरिंग मिस केली आहे, आईवडिलांसोबतचे क्षण मिस केलेले, कधी हो पत्नीसोबतचे काही क्षण मिस केलेले, असं होतं? असं म्हणजे तसं माझी आजी वारली तेव्हा मी बरेलीला होतो, पण तेव्हा सुट्टी नव्हती, नाही येऊ शकलो. किंवा माझे आजोबा वारले तेव्हा मी आमच्या युनिटचा, जे मी तुम्हाला आधी थोड्या दिवस सांगितलं की आमचं वार्षिक रिहर्सल असते युद्धाची, तर ती राजस्थानमध्ये चालू होती. तेव्हा मी फक्त न्यूज ऐकली आणि शांत बसलो. किंवा आता क्लोज होते माझे वडील वारले तेव्हा माझ्या मुलाची एनडीमध्ये ट्रेनिंग चालू होती, तो नाही येऊ शकला. अच्छा, है ना. तो म्हणजे हे मी आता तुम्हाला हे ऐकलं अजून जास्त की 2 जनरेशन आहेत. मी माझ्यातले गुण त्यामध्ये आले असेल, त्यालाही त्यामध्ये कळालं असेल की असे सिच्युएशन आपल्यावर येणार लाईफमध्ये की जेव्हा काही आनंदाचे प्रसंग असतात, कुठले लग्न असतात, काही दुःखाचे प्रसंग असतात, पण प्रत्येक ह्याच्यात आपण आपल्या
आप स्वकीयांजवळ असूच असं काही हे नाही, देर इज नो गॅरंटी. जिथं जिथं आपण आता हे आहे जसं परिवाराला सोडून भारतीय सैनिक लांब राहतो, स्वतःची सुखदुःख मिस करतो, आणि आपण असं पाहतो की जिथं तिथं आर्मी डिप्लॉईड असते. मध्ये मुंबईला ब्रिज तुटला तर तिथं आर्मी आली, इथे मागे पूर आला होता तिथे आर्मी आली, कुठे भूकंप झाला तिथे आर्मी आली, कुठे एखादा दंगा झाला तर तिथे आर्मी आली. जिथं तिथं आर्मी डिप्लॉईड असते आणि एकदम तत्परतेनं, आणि आर्मी पोहोचली म्हणजे सगळ्यांना विश्वास असतो की आता हा प्रश्न रिझॉल्व्ह होणार. पण त्या आर्मीचा जो व्यक्तिगत घटक आहे, तो सैनिक आहे, तो त्याची सुट्टी सोडून आलेला असतो, तो त्याचं काहीतरी फॅमिली टाईम सोडून आलेला असतो, किंवा त्याला तो अचानक आदेश येतो की या इथं हजर व्हायचंय, आणि त्याच्या समोर एक संकट आहे आणि त्याच्या मागे काहीतरी भूमिका आहे, त्याची काहीतरी पर्सनल व्यक्तिगत भूमिका आहे, पारिवारिक भूमिका आहे, असं जे काही असेल ते. तर नेमकं त्या पुराला, भूकंपाला किंवा दंग्याला जो फेस करणारा सैनिक आहे त्याचं भावविश्व नेमकं असतं कसं, मनोभूमिका कशी असते नेमकी तेव्हा? जसं मी आधी सांगितलं, इट्स अन ऑर्डर. आणि काय होतं की जसं मी तुम्हाला थोड्या आधी मिलिटरी लिडरशिप बद्दल सांगितलं, जेव्हा असा काही प्रसंग येतो तेव्हा ते जे समोरचे लीडर्स आहेत ते पण त्यांना तसं मोटिवेट करतात की तुम्ही खूप चांगलं काम करायला चालले आहे, तुमच्याकडे कितीतरी लोकांचा जीव वाचणार आहे. मला याच्यावरनं एक आठवलं, मी पोस्टवर होतो एका, आणि तिथून मला डिइंडक्ट होतं, म्हणजे खाली उतरायचं होतं वरच्या पोस्टवरनं खालच्या पोस्टवर. आणि नेमकं तेव्हा काय झालं की त्या पोस्टवर ती खूप वर उंचीवर होते, हाय अल्टिट्यूडवर होती, आणि एका जवानाला श्वासाचा त्रास सुरू झाला. तर त्याला लवकरात लवकर खालच्या पोस्टवर घेऊन यायचं होतं, कारण वर ऑक्सिजन कमी असतं आणि खाली जसं जसं जाईल तेवढं त्याचा जीव वाचायचे चान्स जास्त असतात. तर बरं, मी खाली चाललोच होतो तेव्हा मी असंच लेफ्टनंट कॅप्टन काहीतरी होतो. तर ते आता जे लोक त्याची ते काय म्हणतात स्ट्रेचर घेऊन 4-5-8 जण चालले होते. आता ते पण खाली जाणारच होते, काही खाली जाणार, ते काहींना त्याच्याबरोबर म्हणून पाठवलं होतं. तर शेवटी त्यांच्यासाठी ते एक एक्स्ट्रा वर्क आहे की खाली जायचं, मग दुसऱ्या दिवशी परत वर यावं लागेल, आणि डोंगरांवर त्या याच्या जिथं आपल्याला श्वास घ्यायलाही खूप त्रास होतो, अशात कोणालाही हे एक्स्ट्रा वर्क वाटेल. तर ते त्यांचं खूप हळूहळू काम चालू होतं, आणि मला ती हे होते की हा माणूस वाचायला पाहिजे. तर मी थोडं खाली जाता तर पाहिलं की हे त्यांचं गडबड गोंधळ चालू होता. मी म्हणलं हा तुमच्या भावासारखा आहे, ह्याला आपल्याला वाचवायला पाहिजे. आणि ते मी त्यांना सांगितलं, आणि त्यानंतर ते लोक एवढ्या स्पीडने त्याला खाली नेलं, मलाही आश्चर्य वाटलं. आणि शेवटी कसं आहे की लोकांमध्ये ती थोडीशी जागरूकता आणायला लागते की म्हणजे त्याला ते आपलंसं वाटायला पाहिजे की हा आपल्यामध्ये आपल्या भावासारखा आहे, ह्याला खाली नेलं तर हा वाचेल, आहे की नाही. तर ही जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला ते जे संस्कृती होतं की आपल्याला आपल्या घरात आपल्या भाऊ बहिणींबद्दल प्रेम असतं, आपल्या आई वडिलांबद्दल प्रेम असतं, ही आपली संस्कृती आहे. याच्यामुळेच आपले सैन्य जे ते व्यवस्थित का काम करतं, कारण सैन्य पण एक जी युनिट असते ती एक मोठ्या फॅमिलीसारखी असते. त्यामध्ये हे जे गोष्टी असतात हे खूप मायने ठेवतात की ते आपापसात त्यांचे रिलेशन कसे, त्यांचे जे ऑफिसर्स आहे ते कसं हे करतात. आणि देवावर सर्वांचा विश्वास असल्यामुळे, धर्मावर विश्वास असल्यामुळं तो धर्म आणि देव हा एक ड्रायव्हिंग फोर्स म्हणू शकतो, किंवा एक हे असतं की जेव्हा सगळे एव्हरीबडी इज बाउंड बाय दॅट कॉमन फिलिंग. म्हणजे मला एक सुंदर विचार आला की म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात की आधी लगीन कोंढाण्याचं, म्हणजे घरात लग्न आहे पण ते कोंढाणा जिंकायचं आहे, ही जी शिवाजी महाराजांच्या मावळ्याची वृत्ती होती ती आज भारतीय सैनिकाची वृत्ती आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे आजच्या काळातले जर मावळे कोणी असेल तर ते भारतीय आर्मीतले सैनिक आहेत असं एक. कारण हे मी तेच सांगतो की हे स्थळ आपल्या इतिहासात आहे, हे आपल्यामध्ये थ्रू आवर जेन्स वडिलांकडनं मुलाकडनं पुढे असं हे आलेलं आहे. त्यामुळे हा आपल्या सैन्याचा एक मोठा पॉइंट आहे की ज्यामुळे आपलं सैन्य एकतर एकजूट होऊन वागतं, आणि
जेव्हा मोठा संघर्षाची वेळ येते तेव्हा पण त्याच कारणामुळे ते तसे जोर देऊन लढतात. आपण स्वतः अनेक युद्धात, कारगिल युद्धात भाग घेतला आहे, अनेक युद्ध प्रसंग आपण स्वतः फेस केले असतील. त्याच्याबद्दल काही युद्ध प्रसंग किंवा कारगिल युद्धातला अनुभव, इतर काही लढायांमधला अनुभव? जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा मी काश्मीरमध्ये होतो आणि तोफखान्यात असल्यामुळे आम्ही LOCच्या पलीकडे फायर करत होते. ते पण आमच्यावर फायर करायचा प्रयत्न करत होते. पण आणि आय वॉज फिलिंग व्हेरी गुड अबाउट इट, कारण सैन्यामध्ये आपण जो कोणी व्यक्ती येतो तो कारण त्या गोष्टीसाठी मोठे असतात, त्याला असं वाटतं की एकदा तरी मी युद्धात भाग घ्यावा. त्या पोस्टवर डिप्लॉयड असताना त्या पोस्टच्या थोडं म्हणजे ॲक्च्युली बरंच 5-6 किलोमीटर लांब तो डोंगर उतरला की दुसऱ्या बाजूला दुसऱ्या डोंगर आमची अजून एक पोस्ट होती. आणि तिकडं त्या पोस्टवर आमचं कम्युनिकेशन असायला पाहिजे असं होतं. पण काही कारणामुळे कम्युनिकेशन नव्हतं. त्यामुळे तो काळ असा होता की तेव्हा आमचं रेडिओ सेटनेच कम्युनिकेशन असायचं, काही लाईन वगैरे टेलिफोन वगैरे सिस्टम नव्हती. तर तेही नव्हतं. आणि सिक्युरिटी गार्ड डिफेन्सच्या हिशोबाने जर विचार केला तर ते असणं गरजेचं होतं. तर मला असं वाटलं की हे माझं कर्तव्य आहे की मी नाही आहे कम्युनिकेशन नाही तर तिथं जाऊन ते तिकडल्या लोकांना भेटावं आणि ते करून घ्यावं. तर माझ्या इंट्युशननी मला हे सांगितलं की हे मला करायलाच पाहिजे. आणि मग मी थोडं त्याचं प्लॅनिंग सुरू केलं. आणि तिथं म्हणजे असं होतं की माझी जी पोस्ट होती त्या रिजनवरनं पुढं पाकिस्तान होता आणि ही रिजन अशी वळून जाऊन मग पुढं जाऊन खालून जाऊन परत वर जाऊन ती पोस्ट होती. आणि इथं आणि हे आमचे पोस्ट होते हे LOCवर असल्यामुळं त्याबरोबरच ती LOC पण वळते. त्याच्यावरनं खाली उतरलं तर पलीकडे पाकिस्तानचे असं आपण म्हणू शकतो. पण ती पोस्टची लाईन अशी वळत असल्यानं त्यावर LOC वळत असल्यानं मी जर इथून असं गेलो तर मी आतल्या आत नाही. पण LOC असं काही नाही की फेन्सिंग आहे वगैरे, आजकाल आहे तेव्हा काळात नव्हती. तर मला वाटलं सरळ रस्ता खाली उतरायचा आणि तो काय असं सरळ साधन होतं. बऱ्याच डोंगरांवरनं हात पाय वापरून मी माझ्या एका जवानाबरोबर खाली उतरलो आणि दुसऱ्या बाजूला चढलो. पण त्यांना माहिती नव्हतं मी येणार आहे, पण मी आलो. तर त्यांच्यासाठी तर असं होतं की हा पाकिस्तानात नाही येतोय. हा, तर तुम्ही कम्युनिकेशन सेट करायला चालले होते ना 2 पोस्ट मधलं. तर मला वाटलं काही असो हे करायचं आहे आणि हे गरजेचं आहे. तर मी तसं ते गेलो. आणि मग त्यांनी मला विचारलं आप कौन है हे. तर पण एकतर तिथं पाणी नव्हतं हे सांगितलं. म्हणजे आंघोळ आठवड्यात एकदा म्हणल्यावर दाढी वगैरेचा प्रश्न होता. दाढी अशी वाढली होती, त्या दाढीमुळे मी तसंच असा मुजाहिदीन टाईप काहीतरी वाटत होतो. युनिफॉर्म पण तो खूप दिवस तो तशा परिस्थितीत घातलेला असणार, एकदम मळके बिळके त्या टाईप. एनिवे, तर मी तसं तिथं गेलो. मग त्यांनी माझ्याकडनं माझा हथियार घेतला, माझ्या जवानाकडनं घेतला. मग दाखवलं नाही असं, पण एका प्रकारे त्यांनी मला अरेस्ट केल्यासारखं बाजूला ठेवलं. मग मला सांगितलं की ठीक आहे, इथं आमचे जे ऑफिसर ते दुसऱ्या पोस्टवर, तुम्ही तिकडं. मग तिकडं गेलो. हथियार नव्हतं आणला, हथियार तिकडं त्यांच्याकडं. मग त्या जवळच दुसरी पोस्ट तिथे गेलो. मग त्यांनी आमचे जसं आपला कुठल्याही कंपनीमध्ये एक नंबर असतो, आमचा एक पर्सनल नंबर असतो, तो नंबर जो आमचं जिथं कुठं आमचं हेडक्वार्टर तिथून तो नंबर चेक केला की हा आपलाच ऑफिसर आहे का अजून कोणी आहे. मग ते हे झाल्यावर मग त्यांनी हे केलं, हा चला म्हणजे हा इंडियन आहे ऑफिसर. आणि मग त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. तर ह्या ह्याच्यात मला असं सांगायचं की म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये बऱ्याच काही हे असतात, डेंजर्स असू शकतात. की मी त्या खूप खडतर डोंगर होते इकडून जिथून मी उतरलो होतो, कारण त्याने तिथून कोणी जात नसायचं. तर ते इथं आपण पडून आपल्याला लागू शकतं, पडू शकतो. तिथं ते आपल्याला विचाराचे सरळ गोळी पण मारू शकतात. पण मला वाटलं हे माझं काम आहे तर हे करायलाच पाहिजे. आणि मला वाटलं जर मी बरोबर आहे तर मग मला ह्याचा त्रास होणार. दॅट इज द इंट्युशन पार्ट, की म्हणजे माझं हे बरोबर आहे तर मी हे करायला पाहिजे, त्याच्यात मला त्रास नाही होणार. मग मी तसंच झालं. मग त्यांनी मला फक्त विचारलं कोण आहे. मग दुसऱ्या पोस्टवर तिथून त्यांनी कन्फर्म करून घेतलं हेडक्वार्टरमधून. आणि मग
मग त्यांनी ठीक आहे आता आलाय आणि उशीर झाला इथंच थांब, दुसऱ्याशी मी तिथून मग दुसऱ्याशी जाताना वाटलं आता ह्या रूटने आलो, आता हा नॉन रूट आहे, मग दुसऱ्या रूटने गेलो. मग त्या दुसऱ्या रूटने जाताना मला एक AK-56 मिळाली, ती एका घुसपैठीची होती. म्हणजे तो पडला असेल किंवा त्याने सोडून गेला असेल, पण मला जाताना त्या रूटवर एक सापडली. मग ॲक्च्युली त्यामुळे मी वाचलो की न सांगता गेला. कारण मला तेव्हा असं वाटलं की जर मी सांगून गेलो तर परमिशन नाही मिळणार किंवा मिळायला वेळ लागेल. आणि मला वाटलं की हे माझा एक मुख्य रोल आहे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं. सो कम्युनिकेशन एस्टॅब्लिश झालं, त्यानंतर आमचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश झालं त्या बाजूच्या पोस्टवर. आणि म्हणजे आता आपण जसं परिचय देताना आपण म्हणजे त्याचे सॉरी आधी आपण जे म्हणतो ओबिडियन्स, इथं मी एका प्रकारे डिसओबिडियन्स दाखवला कारण मी न सांगता पोस्ट सोडली, पण माझा हेतू बरोबर होता. आता इथं माणुसकीवाली पण गोष्ट त्यामुळे मला कोणी असं रागावलं गेलो म्हणजे सिनियर्स वगैरे, पण त्यांना जेव्हा मी लेटर पण लिहून सगळं डिटेल मी पाठवलं की असं असं परिस्थितीमुळे मी हे काम केलं, तर एव्हरीथिंग वॉज फॉरगॉटन असं. आम्ही असं हे पण ऐकलं की सियाचीन इज द हार्डेस्ट पोस्ट टू डिफेंड इन द वर्ल्ड. सो त्याच्याबद्दल अधिक काही सांगाल? सियाचीन हा हिमालयाच्या सर्वात पुढचा भाग आहे. म्हणजे तर तिथं जे काही पोस्ट आहे ते सगळे असे साधारण 15-18 हजार फुटाच्या पुढचे आहेत. किती? 15,000 18,000 फूट त्याच्या पुढच्या उंचीचे पोस्ट आहे. तर अशा ठिकाणी एकतर बर्फ वर्षभर असतो. म्हणजे मी लेफ्टनंट असताना एका पोस्टवर तैनात होतो, तेव्हा त्या पोस्टवर उन्हाळ्यात बर्फ नसायचा, पण साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर झाला की बर्फबारी सुरू व्हायची आणि थोडा काही दिवसांनी पूर्ण तो डोंगर बर्फाने आच्छादित असायचा. पण सियाचीन तेवढ्या उंचीवर ते डोंगर सगळे आहेत की तिथं बर्फ एकतर वर्षभर असतो. तिथं टेम्परेचर जो आहे तो -40 ते -80च्या मध्ये असतो. बापरे. म्हणजे हा टेम्परेचर असा आहे, कारण मी पण अशा कमी टेम्परेचरच्या याच्यात राहिलो आहे. जेव्हा मी कारगिलमध्ये पोस्टेड होतो तर तिथं जिथं कुठे आम्ही फ्लाईंग तिथं म्हणजे ती जागा अशा सरसोचं तेल पण गोठून जायचं, एवढे कठीण परिस्थिती होती. आणि म्हणजे आंघोळ पण आपल्याला वाटायचं की का करायचे, एवढी थंडी असायची की आंघोळ का करायची असा प्रश्न मनात यायचा. हे नाही की आंघोळ करायला पाहिजे की असं. आणि ज्या पोस्टवर मी होतो तिथं पाणी एवढं कमी होतं की तिथं म्हणजे कारण पाणी खालून नाल्यात म्हणजे स्वच्छ पाण्याचं नाला तिथून वर यायचं. तर आठवड्यातनं एकदा आंघोळ, रोज बाकी हातपाय धुवायचे, अशी परिस्थिती. हे मी यासाठी सांगतोय की सियाचीन हे तर काश्मीरमधलं आहे. कारगिलच्या पुढं जे लेह लडाखमध्ये पुढचा भाग आहे जिथं ज्याला पण सियाचीन आहे, तिथं तर डोंगर एवढे उंच आणि बर्फ एवढा आणि टेम्परेचर एवढा लो असतो की तसं जगामध्ये कुठंच नाही आहे. आणि दॅरफॉर तिथं जे आमचे सैनिक किंवा ऑफिसर जातात, डिप्लॉय होतात, ते तिथून 3-4 महिने जे काही ज्या त्यांचा कार्यकाळ असेल तिथं त्यानंतर ते परत सुखरूप आले. दॅट इज अ बिग अचिव्हमेंट असं म्हणतात. हाऊ दॅट ते जो कोणी सैनिक तिथे डिप्लॉय होणार आहे त्याच्यासाठी काय स्पेशल ट्रेनिंग वगैरे असते सियाचीनसाठी? ट्रेनिंग हा म्हणजे काय प्रिकॉशन्स घ्यायचे, काय नाही करायचं, धावायचं नाही, पळायचं नाही. कारण एकतर इथं जागा नसते धावाय पळायला, म्हणजे उगीच घाई करायची नाही. कारण आपला एक श्वास आपण इथं जो एक श्वास घेतो त्यामध्ये जेवढा तिथं त्याचा 5-10% पण ऑक्सिजन नसतो. म्हणजे आपण नुसतं हवा आत घेतो पण त्यामध्ये ऑक्सिजन नसणार असं आपण म्हणू शकतो, म्हणजे इन अ लेमन्स लँग्वेज. तर त्याचा आपल्यावर त्यामुळं आपलं ब्लड जास्त घट्ट होऊन जातं. बरेच मेडिकल इश्यूज बरेच होतात. म्हणजे तिथून खाली आल्यावर काही काळपर्यंत आपल्याला काही पर्टिक्युलर हे फॉलो करायला लागतात की जेणेकरून आपण हळूहळू आपली बॉडी नॉर्मलला येते. म्हणजे त्याचे हे खूप आहेत, इफेक्ट्स खूप होतात, मेडिकल बॉडीवर इफेक्ट्स पण खूप होतात. आणि काही लोकांना मेमरी लॉस पण होतो, टेम्पररी किंवा पार्शल, मग त्यालाही ठीक व्हायला वेळ लागतो. असे गोष्टी आहेत. दॅट्स वाय इट इज सेड टू बी द टफेस्ट डिप्लॉयमेंट. म्हणजे एवढं
फेस करून सुद्धा आपला सैनिक तिथं आपली रक्षा करायला थांबलाय. ते काय ग्रेटनेस म्हणजे ते जेवढं आपण भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञ राहावं तेवढं कमी आहे. ही गोष्ट सामान्य जनतेला आजकाल माहिती व्हायला लागली सोशल मीडिया याच्यामुळं, पण आधीच्या काळात काहीच माहिती नसतं. म्हणजे ज्यांच्या घरात फॅमिलीमध्ये सैनिक आहेत त्यांना माहिती असायचं, बाकी लोकांना माहिती नसायचं. म्हणजे ऑल्दो इट विल नॉट बी करेक्ट बट टू टेल, पण मी जेव्हा लेफ्टनंट सिलेक्ट झालो आणि तेव्हा हे ऑफिस वगैरे झालं नव्हतं. म्हणजे सुरुवातीचे लेफ्टनंट झाल्यानंतर तर आमच्या घरासमोर एक आमचे राहायचे, ते म्हणायचे सैन्यातल्या लोकांना लेफ्ट राईट लेफ्ट करायचे पैसे मिळतात. म्हणजे असं हे असतं लोकांना. हा की म्हणजे त्यांना वाटतं की यांना उगीच पगार मिळतो, एवढी मोठी सैन्य उगीच. पण काय होतं की युद्ध झालं की मग सर्वांना सैन्याची काय किंमत आहे, आणि त्यात काय आपला देश एवढा मोठा आहे आणि सैन्य बॉर्डर्स एवढे लांब आहेत की अंतर्गत भागात ज्यांचा काही संबंध, ज्यांच्या फॅमिलींना कोणी सैन्यात नाही, त्यांना ॲक्च्युली सैन्य काय करतं, कुठल्या परिस्थितीत राहतं, काय त्यांच्यावर कठीण परिस्थिती येतात त्याच्याबद्दल अशी व्यवस्थित काही माहिती नसते. आणि हे राजस्थानच्या वाळवंटात किंवा उत्तराखंड आणि लेह लडाख इथं या पर्वतीय क्षेत्रात यू हॅव द 2000 आवर्स ऑफ फ्लाइंग टाइम एक्सपिरियन्स, 2000 आवर्स. तर त्याच्यात काही संकट आली, काही त्याच्यात तुम्ही एखादी घटना फेस केली, इफ यू कॅन रिमेंबर? हो, म्हणजे जेवढे बॉर्डर फ्लाइंग केले त्यामध्ये इट वॉज ऑल व्हेरी थ्रिलिंग अँड रोज नवीन हे होते, चॅलेंजेस असायचे. तसंच एकदा मी तेव्हा ऑफ पराक्रम चालू होता आणि आमचं पूर्ण राजस्थान बॉर्डरवर फ्लाइंग होतं. ऑफ पराक्रम संसदेच्या आक्रमणानंतर भारतीय सैन्य लॉन्च केला जातो. मग तेव्हा पूर्ण बॉर्डरवर सैन्य डिप्लॉइड होतं. तर तिथं राजस्थान बॉर्डर फ्लाय करताना एकदा आम्ही एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर जात होतो आणि जी IB जी आहे इंटरनॅशनल बॉर्डर ती हळूहळू जवळ होती. म्हणजे जो आमचा रूट प्लॅन तो असा होता की जवळ होती, पण त्या दिवशी हवा एका बाजूने असल्यामुळं म्हणजे हे डिस्टन्स जाण्यासाठी समजा मला 13 मिनिट लागायला पाहिजे. तर साधारण जेव्हा मी जवळ आलो तेव्हा मला वाटलं की काहीतरी गडबड आहे, आणि मी खाली पाहिलं तर नेमकं मला खाली म्हणजे जस्ट ती IBची फेन्सिंग दिसली. म्हणजे ती वेळेवर दिसली म्हणून मी स्वतःला टर्न करून, कारण हवा ह्या बाजूने असल्यामुळे मी त्या बाजूला फेकलं जात होतो, ज्याचा मला अंदाज होता, पण कितपत फेकला होता त्याचं मला हे नव्हतं. तर त्या याच्यामध्ये तर असे बरेच प्रसंग आहेत ज्यामध्ये आपल्याला वाटतं आज वाचलो है ना. असंच अजून एक प्रसंग आहे ज्यामध्ये आम्ही कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशनसाठी इव्हॅक्युएशन म्हणजे एक पायदळाची युनिट पुढं डोंगरांवर डिप्लॉइड होती आणि त्यांचा एक जवान काही कारणामुळं तो डोंगरावर खाली पडला, त्याला रात्रीतनं वर उचलला आणि त्याला घेऊन जायचं होतं, कारण शेवटी तो वाचला नव्हता, पण त्याला मागं पाठवून मग त्याचं जे काही अंतिम क्रिया वगैरे. तर ती जी पोस्ट होती ती अशा ठिकाणी की जिथं आम्ही नॉर्मली जात आहे, कारण ती एकदमच LOCवर होती. आमचं जनरली फ्लाइंग LOCच्या काही अंतर आतपर्यंत आमचं असतं, त्याच्या पलीकडे नॉर्मल टाइम्समध्ये जायची परवानगी नसते. ती पोस्ट एकदम LOCला लागून असल्यामुळं त्याची आम्ही फक्त त्या युनिटकडनं एक साधारण फोनवर ब्रीफिंग घेतली की अशी आहे, अशी दिसते, असं डोंगर आहे, असं हे आहे, आणि मग आम्ही त्याप्रमाणे गेलो. आणि तिथं जेव्हा आम्ही जवळ पोचलो, हेलिकॉप्टर जनरली 2 पायलट असतात, तर आम्हाला वाटलं साधारणतः 3-4 पोस्ट जवळजवळ होत्या. तर एका पोस्टवरनं एक माणूस असा जोरजोरात हात हलवत होता. तर हेलिकॉप्टरला स्पीड असतो ना, डिसिजन्स क्विक घ्यावे लागतात. तर जे बरोबर जे पायलट होते त्यांना म्हटले ती पोस्ट दिसते, अप्रोच बनवायची, म्हणजे जे आपण फायनल लँडिंगला त्याला अप्रोच म्हणतात, तर त्यासाठी अप्रोच बनवू. तर मी को पायलट असताना मी त्यासाठी अप्रोच बनवायला लागलो आणि त्याला काहीतरी वाटलं आता हा पण तोच भाग आहे म्हणजे इंट्युशनचा, की काहीतरी गडबड वाटली. तर त्यांनी इकडं तिकडं त्याला इकडं दिसलं ह्या बाजूला की
एका पोस्टवर एक माणूस भारताचा फ्लॅग घेऊन जोर जोरात हलवत आणि त्याला लगेच क्लिक झालं की ही पोस्ट आहे, तिथं आपल्याला जायचं होतं आणि ती पुढची म्हणजे ती LOCच्या पलीकडची पोस्ट. एक्झॅक्टली. मग लगेच त्यांनी मला सांगितलं आणि स्वतः म्हणजे आम्ही दोघांनी मिळून ते हेलिकॉप्टर वळवलं आणि या जी पोस्ट उजवीकडे दिसत होती तिथं आम्ही लँड केलं. तर अशा काही गोष्टी आहे की जे म्हणजे आम्ही चुकून जर तिथे लँड केलं असतं मग त्यानंतर आम्ही वाघा अटारी बॉर्डर मधनं चालू असतो असं. कारण त्यांनी मग जाऊन नसतं दिलं ऑब्व्हियसली आणि मग मोठी न्यूज पण झाली असती है ना. तर ही जी गोष्ट असे बरेच प्रसंग आहेत की जेव्हा फ्लाइंग करताना असा नाल्यात आमचा रूट आहे आणि चुकून एक दुसरा नाला असा निघतो, आम्ही दोन्ही असे जवळून निघाल्यामुळे असं वाटलं हा आहे बरोबर. मग त्या नाल्यामधनं पुढं आम्ही फ्लाइंग करत पुढे गेलो, मग कळालं की नाही काहीतरी चुकतंय. मग परत त्या नाल्यातनं परत येऊन ह्या जंक्शन पॉईंटला येऊन परत असे गेलो. असे म्हणजे क्षणोक्षणी रोज काही ना काही वेगळा इन्सिडेंट आणि वेगळा थ्रिल, वेगळा चॅलेंज की आज आपण वाचलो असं. असे बरेच इन्सिडेंट होतात आणि दॅट इज व्हॉट आर्मी लाईफ इज अबाउट. देवावर विश्वास आहे सर तुमचा? एकदम भरपूर. म्हणजे ही जी हे जे मी सांगतोय की जेव्हा मी सांगितलं की असं काहीतरी घडलं की ज्यामुळे मला वाटलं की आज मी वाचलो, ती फक्त देवाची आणि गुरुची कृपा आहे. लहानपणीपासून म्हणजे आमचे गुरु आहेत तर त्यांनी मला लहानपणी उपासना दिली मारुतीची. तेव्हा तर मी 6वीत होतो आणि 6वीत मला पण माहिती नव्हतं मी सैन्यात जाणार, पण आमच्या गुरूंना एखाद्या ते हे असेल त्यांनी मला मारुतीची उपासना, तर मारुती माझ्या उपासना आहेत आणि मला असं वाटते रोज जे काही मी उपासना करतो त्यामुळे मी बऱ्याच वेळा अशा प्रसंगातनं सुखरूप परत आलो आहे. दॅट्स एक अतिशय म्हणजे छान गोष्ट आज ऐकायला मिळाली. आणि दुसरं कसं असतं सर, आता तुम्ही म्हणतात की आपण कसं बाहेर युद्ध करायला लागतात, सैनिक त्याच्यासाठी प्रिपेअर होतो, मनाचं खंबीरपणा निर्माण करतो, फिजिकल ट्रेनिंग असते. पण सामान्य व्यक्ती जो असतो त्याला कधी कधी इन्नर कॉन्फ्लिक्ट असतात. तर माझ्यासारखा तर मला ना इतके डायलेमा आहेत स्वतःला, स्वतःचे अंतर्गत डायलेमा आहेत, इन्नर कॉन्फ्लिक्ट्स आहेत, अंतर्गत द्वंद्व आहेत, अंतर्गत युद्ध आहेत. तर ह्याला सामान्य माणसाने कसं फेस करावं अंतर्गत युद्धाला? आपले जे डायलेमा असतात किंवा जे, तर त्यावर एकतर आपल्याला त्याला जे म्हणतात डिटेल्ड विचार करायची आपल्याला सवय वाढवायला पाहिजे. प्रत्येक सिच्युएशनची किंवा प्रॉब्लेमचे प्रोज अँड कॉन्स, आणि त्या सिच्युएशनमध्ये समजा काही संघर्ष असते तर संघर्ष ला सामोरं जाण्याची आपण इच्छा ठेवायला पाहिजे आणि क्षमता वाढवायला पाहिजे. कारण जर आपण संघर्षांना सामोरं गेलो तरच आणि त्यासाठी स्वतःला तयार केलं तरच आपला कॉन्फिडन्स वाढतो, आणि कॉन्फिडन्स जर वाढला तरच हळूहळू करून आपल्याला पुढे येणाऱ्या संघर्षांबद्दलही जास्त काही वाटत नाही आणि एक प्रकारची शांती, एक प्रकारचे सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला लाईफमध्ये. अच्छा, आपण आलात, आमच्याशी मनमोकळेपणानं चर्चा केली. भारतीय सैन्याविषयीचे आपले विचार ऐकायला मिळाले. अतिशय मौलिक माहिती आम्हाला मिळाली. आमच्या प्रेक्षकांनाही ती आवडेल. आपण शेअर केलेले जे अनुभव आहेत, बॉर्डरवरचे अनुभव, आपले फ्लाइंग टाईमचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण आपण आमच्यासोबत शेअर केलात. अतिशय रोमांचकारी अनुभव आम्हाला आज ऐकायला मिळाले. त्याबद्दलही परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि प्रदत्त टीमकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आपल्याला एक भेट देऊ इच्छितो. त्याचा आपण स्वीकार करावा. थोडंसं फॉर्मल बोलतोय तरी पण